आणि आता लोकसभेचा रणसंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या देशभरात मतदान। राज्यातील पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। 400 पारचा नारा दिला तर विरोधात संविधान बदलण्याची हाकाटी उठवतायत। त्यामुळे भाजप किंवा मोदी आता 400 पारचा नारा देत नाहीत। सकाळच्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसेल असं वाटत नाही। समाजाला आरक्षणासाठी घेतलेल्या निर्णयाची जाण असल्यामुळे मराठा समाज भाजपसोबतच, फडणवीसांना विश्वास। आमदार गोपीचंद पडळकरांनी घेतली छगन भुजबळांची भेट। नाशिकच्या भुजबळ फार्म कार्यालयात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट। 5व्या टप्प्यात भाजपचे 4 मुख्यमंत्री करणार राज्यात प्रचार। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विशेष जबाबदारी, तर राजस्थान, उत्तराखंड आणि गुजरातचे मुख्यमंत्री होणार प्रचारात सक्रिय। पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर, वडगाव, शेरी परिसरात संवेदनशील घोषित करा। पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांची निवडणूक आयोगाकडे मागणी, तर धंगेकरांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीनं दखल।